राम राम शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव आज बऱ्याचशा बाजार समितीमध्ये कमी झालेले दिसून आले आणि हे कांद्याचे बाजारभाव कमी झाल्यानंतर बऱ्याच शेतकरी मित्रांनी कॉमेंट्स मध्ये मला विचारणा केली की कांद्याचा भाव का कमी झाला। आता अनेकांनी विचारलं की कांद्याचा भाव पुन्हा वाढणार का, याविषयी आपण व्हिडिओ बनवा। काहींनी काल कॉमेंट्स केल्या होत्या की आता बांगलादेश आपला कांदा घेणार आहे का, मग बाजारभाव वाढतील का। तर अशा बऱ्याच कॉमेंट्स शेतकरी मित्राच्या येत असतात। मित्रांनो, जर महत्वाचा विषय असेल तरच आपण लाईव्ह व्हिडिओ हा बनवत असतो, कारण आपले जे शेतकरी मित्र आहेत त्या शेतकरी मित्रांना असंख्य अशी कामं असतात आणि आपण पाहिलं आहे की आपण माझा बळीराजावरती अगदी छोटे छोटे व्हिडिओ हे बनवत असतो, आपण जास्त मोठे व्हिडिओ हे बनवत नाही। आता मला माझे बरेचसे मित्र म्हणतात, युट्यूबवर जे काही मित्र आहेत ते मला म्हणतात की तू मोठे मोठे व्हिडिओ बनवत जा, जितके मोठे व्हिडिओ तू बनवशील तितके तुला पैसे जास्त मिळतील। परंतु मित्रांनो, असं आहे की शेतकऱ्यांना योग्य जी माहिती आहे ती कमी वेळामध्ये देण्याचं काम माझा बळीराजावरती आपण आजपर्यंत केलेलं आहे आणि आपलं कामही अजूनही तसंच चालू आहे। अगदी कमी वेळामध्ये आपण शेतकऱ्यांना जी कामाची मोलाची माहिती असते ती देण्याचा प्रयत्न हा करत असतो। आता जो लाईव्ह व्हिडिओ मी बनवत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आज जे काही दर कमी झाले त्यानंतर बऱ्याच शेतकरी मित्रांनी मला कॉमेंट्स आज केल्या की आज दर कमी झाले, तर नेमके दर का कमी झाले। तर मित्रांनो, आपल्या लक्षात असेल की मी 2-4 दिवसापूर्वी एक लाईव्ह व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की कांद्याचे बाजारभाव आता शेतकऱ्याच्या हातात असं म्हटलं तरी चालेल। तर मी तसं का म्हटलं होतो, तर मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात। जर कांद्याला मागणी असेल, पुरवठा कमी होत असेल तर कांद्याचे बाजारभाव हे वाढत असतात आणि जर कांद्याचा पुरवठा जास्त होत असेल, समोरून मागणी नसेल, तर मग कांद्याचे बाजारभाव कमी कमी होत चालतात। म्हणजेच बाजारात जर कांद्याची आवक वाढली की लगेच कांद्याचे बाजारभाव कमी होण्यास सुरुवात होती आणि बाजारात कांद्याची आवक जर कमी होत असेल, कुठेतरी सगळीकडे आवकेचा जर विचार केला, देशभरातील परिस्थिती पाहिली, त्यानंतर मग कांद्याला मागणी वाढण्यास सुरुवात होते। मागणी कशी वाढते, तर व्यापारी जे काही मित्र आहेत ते अभ्यास करतात की आता देशभरातली जर परिस्थिती पाहिली तर सगळ्या देशभरातील मार्केटमध्ये आता कांद्याची आवक घटत चाललेली आहे। आपण जर कांदा खरेदी केला, स्टॉक केला, तर आपल्याला त्यामधून 2 पैसे मिळतील अशी त्यांची अपेक्षा असते, त्यामुळे ते कांदे खरेदी करतात। कांद्याला आपोआप मागणी वाढते आणि जर कांदा बाजारात जास्त असेल तर मात्र त्यामध्ये कोणी जास्त डोकं लावत नाही, कारण ऑलरेडी कांदा भरपूर असतो आणि मग तो घ्यायचा कुठं, विकायचा कुठे, मग त्यामध्ये आपल्याला मार्जिन काय, असे बरेचसे विषय यामध्ये असतात। आणि मित्रांनो, त्यामुळे कांद्याची आवक जर बाजारपेठेत मंदावली तर लगेच भाव वाढत असतात। मी त्यावेळेसही लाईव्ह व्हिडिओ त्यासाठीच बनवला होता की कांद्याची आवक जर मापात राहिली तर नक्की कांद्याचे बाजारभाव चांगले असणार, बाजारभाव सुधारलेले आपल्याला दिसणार। परंतु आता कांद्याची आवक या 4-6 दिवसात आपण पाहिलं तर कांद्याची आवक वाढती आहे आणि कारणही तसंच आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे, मागील वर्ष कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी खूप वाईट गेलं। शेवटपर्यंत कांद्याला अपेक्षित दर हा मिळाला नाही। मागल्या वर्षीचा जर विचार आपण केला तर जून जुलैमध्ये जे भाव होते ते नंतरही मिळाले नाहीत, अशी परिस्थिती मागील वर्षीची होती आणि त्यामुळे आता पुढे जर भाव आपल्याला 20-22 रुपये किलो मिळत आहे तर मग आपण थोडासा कांदा विकला तर काय हरकत आहे, असं सगळ्याच शेतकरी मित्रांच्या डोक्यामध्ये असतं आणि त्यामुळे कांद्याची आवक वाढली आणि आवक वाढल्यामुळेच कांद्याचे दर हे सध्या कमी झालेले आहेत। यामुळे कांद्याचे दर आता कमी झाले, आवक वाढली। मग आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे कांद्याचे दर वाढणार का, अशा कॉमेंट्स बऱ्याच आल्या
आणि आणखीन बांगलादेश बाबतही विचारणा काही जणांनी केली की बांगलादेशामध्ये कांदा जाणार आहे का, बांगलादेशाकडून मागणी आहे का. तर मित्रांनो, अजून बांगलादेशकडून काही अधिकृत असं स्टेटमेंट करण्यात आलेलं नाही की कांद्याची गरज पडेल किंवा मागणी करावी लागेल, असं काही आलेलं नाही. ज्यावेळेस तशी काही माहिती येईल त्यावेळेस माझा बळीराजावरती आपल्याला सर्वात आधी ती मी आपल्याला पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्याला माहित आहे की बांगलादेशच्या बाबतीमध्ये आपण गेल्या 5-6 वर्षापासून जे काही योग्य माहिती आहे ते आपल्या चॅनलवरती शेतकरी मित्रांना पोहोच करत असतो. तर मित्रांनो, आता दुसरा महत्वाचा जो काही प्रश्न आपला की कांद्याचे बाजारभाव वाढणार का. तर कांद्याचे बाजारभाव वाढणार का, कमी होणार का, हे कोणी असं स्पष्ट सांगू शकत नाही. की मी बसलोय आणि मी खूप असा काही अभ्यास केलाय सगळ्या देशाचा, मार्केटचा, कांद्याचा, अवकेचा, याचा. तर तसं नसतं. कांद्याचे बाजारभाव मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. परंतु आता आपण जर दरवर्षीचं पाहिलं तर मी सुरुवातीलाही आपल्याला सांगितलं होतं की आषाढी एकादशीच्या दरम्यान ज्यावेळेस पाऊस पडतो, देशभरामध्ये पाऊस पडतो, इतर ठिकाणी आपलं लेबर कामामध्ये गुंततं, त्यावेळेस कांद्याची आवक ही बाजारपेठेमध्ये दरवर्षीच कमी होत असते. आणि आवक कमी झाल्यानंतर कांद्याचे बाजारभाव हे पुन्हा एकदा वाढतात. तर माझ्या अंदाजानुसार आता आषाढी एकादशीच्या आसपास कांद्याचे दर पुन्हा एकदा सुधारू शकतात. कांद्याचे बाजारभाव आता कमी झाले मग पुन्हा वाढणारच नाही अशी परिस्थिती यावर्षी तरी असणार नाही असं वाटतंय. कारण मी काही व्यापारी मित्रांशीही चर्चा केली, त्यांच्या बोलण्यातून हे जाणवतंय की कांद्याचे दर सुधारण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहेत. आणि त्यामुळे मी म्हटलं की हा एक लाईव्ह व्हिडिओ आपण बनवणारच आहोत, तर आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना त्याचीही माहिती द्यावी. आता आपण म्हणणार की कांद्याचे बाजारभाव वाढणार असं तुमचा अंदाज आहे. तर तरी मित्रांनो, अंदाज आहे. मी आपल्याला जो काही माझा अंदाज आहे तो सांगितलेला आहे. शेवटी आपला कांदा आहे, आपण खूप मोठ्या कष्टाने तो कांदा पिकवलेला आहे, त्यासाठी खूप त्रास हा घ्यावा लागत असतो. आणि तो कांदा कधी विकायचा, कधी ठेवायचा ते सांगणं हा माझा त्यावर काही तुमच्या कांद्यावर अधिकार नाही. ते आपण ठरवा कधी विकायचा आहे की काही आपल्याला ठेवायचा आहे. परंतु जो काही अंदाज आहे, जी काही दरवर्षीची आपण परिस्थिती पाहतो, सध्या चर्चा आहे, ती मी आपल्याला सांगितलेली आहे. आणि मग सगळ्या बाजारपेठेचा अभ्यास करून कुठे सध्या कांद्याची आवक काय आहे आणि कुठून कांद्याला मागणी आहे, सगळ्या आपण देशातील बाजारपेठेचा अभ्यास करा. आता नगर जिल्हा झालं, पुणे जिल्हा झालं, येथील कांद्याला मागणी जास्त साऊथ कडून असते. आता साऊथ मध्ये जर आपण हैदराबाद झालं, बेंगलोर झालं किंवा चेन्नई झालं, या मार्केटची आवक पाहिली, आवक वाढलेली आहे. त्यामुळे तिथे कांद्याचे दर आज कमी झालेले दिसून आले. तिथे ज्यावेळेस आवक कमी होईल त्यावेळेस नक्कीच लगेच तिथून मागणी वाढणार आणि आपल्याकडे कांद्या दर सुधारलेले आपल्याला दिसतील. आता नाशिक जिल्ह्यातील जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तरेकडूनही चांगल्या प्रकारची मागणी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला असते. तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याची जिथे मागणी असते तिथे आपण जर मेन मार्केट पाहिले, उत्तरेचे दिल्ली आझादपूर मंडी पाहिलं, इंदोर मंडी पाहिलं, रतलाम मंडी पाहिलं, तिथे आवक आता थोडीशी वाढलेली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे दर आपल्याला स्थिर दिसून येत आहेत, जास्त उठाव त्यामध्ये दिसून येत नाही. आणि इकडे साऊथला भाव कमी झाल्यामुळे साहजिकच आहे आपला नगर जिल्हा झालं, पुणे जिल्हा झालं, इथे दर थोडेसे कमी होणारच होते. परंतु पुन्हा एकदा कांद्याची आवक कमी झाल्यानंतर नक्कीच कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होऊ शकते. दुसरा एक विषय महत्वाचा म्हणजे जो नवीन कांदा आहे ते नवीन कांद्याचं पीक येण्यास थोडा विलंब होणार आहे. त्यामुळे यावर्षी ते थोडे दिवस शेतकऱ्यांना आणखीन प्लस पॉइंट यामध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, जे काही माहिती आहे, महत्वाची माहिती असते आपल्याकडे, ती माहिती आपल्याला मी ऑन स्क्रीन सांगितलेले आहे. आपल्याकडे काही असं बाकी चोरून लपून नाही. मी तुम्हाला ऑन स्क्रीन सांगतोय की आपला कांदा आहे, कधी विकायचा आहे, कधी ठेवायचा आहे, हा आपण निर्णय घ्या. जी आजची परिस्थिती आहे ती परिस्थिती मी आपल्याला सांगितलेली आहे. तर मित्रांनो, योग्य असं कांदा विक्रीचं नियोजन आपण करा.
तर मित्रांनो, मी दिलेली माहिती आपल्याला आवडली का? आणखीन यामध्ये काही बदल हवा आहे का? आणखी आपल्याला काही माहिती हवी आहे का? तसेच आपले काही विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की ते टाका, कारण इतर शेतकरी मित्रही कॉमेंट्स या वाचत असतात. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.